हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समृद्धीवरून एकाच कारमधून प्रवास। समृद्धीवरून प्रवास आता आणखी सुसाट। मनसे आणि शिवसेना उबाठाच्या युतीबाबत दोन भावांनी बोललं पाहिजे। युती संदर्भात मी बोलून काहीही उपयोग नाही। ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात अमित ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य। उद्योगमंत्री उदय सामंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। तटकरे आणि गोगावलेंमधील वादावर चर्चेची शक्यता, तर वादावर समन्वयाची जबाबदारी सामंतांवर सोपवल्याची चर्चा। वरिष्ठ सूत्रांची माहिती। आगामी पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची रणनीती ठरली। लढा आपल्या मुंबईचा या टॅगलाईनसह ठाकरे मैदानात। 9 जून पासून मुलुंडमध्ये मेळाव्याने करणार प्रचाराचा शुभारंभ। सुधाकर बडगुजर यांच्या जागी दत्ता गायकवाड यांची नियुक्ती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदी दत्ता गायकवाडांची नियुक्ती। बडगुजरांच्या हकालपट्टीनंतर तातडीने नियुक्ती। कळवण नाशिक महामार्गावर भीषण अपघात। अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू। कार थेट बंगल्याच्या आवारात शिरल्यानं अपघात। राज्यातील 903 योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द। गेल्या 3 वर्षापासून रखडलेल्या योजना बंद करण्याचा सरकारचा निर्णय। मृद व जलसंधारण विभागाकडून निर्णय जाहीर। हगवणे प्रकरणानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर। पुणे पोलिसांनी तब्बल 140 पिस्तुलांचे परवाने केले रद्द, तर नव्याने परवाने देणंही पोलीस आयुक्तांनी केलं बंद। बीडमध्ये हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून 2 गटात तुफान राडा। 4घांवर कोयत्याने वार केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद। काश्मीरमध्ये एकाच वेळी 32 ठिकाणी एनआयएची छापेमारी। पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात लष्कर आणि जैशच्या ठिकाणांवर छापे। आणि पंतप्रधान मोदींकडून एक पेड़ मां के नाम अभियानाचा शुभारंभ। पंतप्रधान मोदींनी वृक्षारोपण करत दिला देशवासियांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश।